नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. आज सुरुवातीलाच मी आपल्याला एक कविता वाचून दाखवणार आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते. माकड छाप, दंतमंजन, तोच चहा, तेच रंजन. तीच गाणी, तेच तराणे, तेच मूर्ख, तेच शहाणे. सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते आणि तेच ते. ही सगळी कविता मी वाचणार नाही मित्रांनो. ही कविता आहे विंदा करंदीकरांची. अतिशय प्रसिद्ध कविता आहे. आपण शाळेमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना ती वाचलेली आहे. सगळ्या महाराष्ट्राने ती कविता वाचली आहे. अनेकांना ती आवडली आहे. फक्त महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर. विधानसभेमध्ये विंदा करंदीकरांचा उल्लेख झाला. देवेंद्र फडणवीस यांनी तो केला. त्यानंतर बहिणाबाईंचा उल्लेख झाला. त्यांच्या त्यांच्या ओव्यांचा, त्यांच्या कवितांचा त्या उल्लेख झाला. आणि नंतर शिवाय एक कविता जी वाचून दाखवण्यात आली, विंदांचीच, ती अजितदादा पवार यांनी वाचून दाखवली. त्या कवितेमध्ये आजची गोष्ट आहे. शब्दात भाव नाही ना वेध अनुभवाचा, रचना सुरेख झाली उपयोग काय त्याचा. केले गुरु अनेक, यात्रा अनेक केल्या, शांतीनं प्राप्त होता, उपयोग काय त्याचा. तेच ते ही कविता आणि उपयोग काय त्याचा ही कविता, दोन्ही विंदांच्या कविता. विधानसभेमध्ये काल आणि आज विंदांचा उल्लेख झाला. पण माझ्यासारख्याला आणि तुमच्यासारख्या अनेक लोकांना असा प्रश्न पडेल, की आपण या कवितेपासून काही शिकलोय का? या विधानसभेमधल्या ज्या चर्चा आपण बघितल्या, त्याच चर्चा, तीच चर्चेची गुऱ्हाळ, तीच टीका आणि तेच टोले, एकमेकावरती आरोप प्रत्यारोप चिखलफेक करणं, याच्या पलीकडे या विधानसभेमधल्या या चर्चेमधनं काही साध्य झाले. काल देवेंद्र फडणवीस यांनी अनेक आरोप केले. देवेंद्र फडणवीस हे अतिशय उत्तम वक्ते आहेत. केवळ उत्तम वक्ते नाहीत, त्यांचा वकिली युक्तिवाद अतिशय समर्पक अशा प्रकारचा तर्कशुद्ध मांडणी असते. केवळ आक्रमक आहेत असं नाही, आक्रमक तर ते आहेतच. पण अविचारीपणे बोलून आपली आक्रमकता दाखवण्यापैकी ते नाहीये, ते लक्षात घ्या. अनेकदा आक्रमकतेच्या नावाखाली भंपक पद्धतीने बोललं जातं आणि त्याचं कौतुकही केलं जातं. मी त्याचं कधीच कौतुक करणार. तुमच्या बोलण्यामध्ये काहीतरी मुद्दा असला पाहिजे, काहीतरी कंटेंट असला पाहिजे आणि तो कंटेंट देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यात असतो. मी त्यांचं अनेकदा या बाबतीत कौतुक केलेलं आहे आणि करत आलेलो आहे. पण देवेंद्र फडणवीसांनी काल जे काही आरोप केले, जी काही टीका केली, अत्यंत प्रभावी भाषण झालं. म्हणजे गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यांनी सचिन वाझे प्रकरण, मनसुख हिरानी प्रकरण हे काढलं आणि महाविकास आघाडी सरकारला बचावात्मक पवित्र्यात नेलं. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकले. त्याची टिंगल झाली, टिंगल झाली. पण सरकारला बचावात्मक पवित्र्यात जावं लागलं. सरकारी वकिलांना, विशेष सरकारी वकिलांना राजीनामा द्यावा लागला. हे लक्षात घेतलं. महाविकास आघाडी सरकार जे काही करतंय, त्याला सुद्धा आत्मपरीक्षण करावं लागेल. केवळ केंद्र सरकारला किंवा महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांना नावं ठेवून चालणार नाही. तुम्ही सुद्धा काय काम करतात ते लोकं बघतील. आणि केवळ रेटरिक, अतिरंजित बोलणं, तेच पालुपद लावणं, याच्यातनं काही साध्य होणार नाही. तुम्ही काय करता आहात हे सुद्धा लोकं बघतील. सतत केंद्र सरकारला किंवा महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला बोल लावून चालणार नाही. तुम्ही काय करताय, तुमचा परफॉर्मन्स बघितला जाईल. आणि देवेंद्रजींनी जे मुद्दे उपस्थित केले होते त्याबद्दल मला बोलायचे. त्यांनी ऑनलाईन अफरातफरीचा मुद्दा उपस्थित केला. त्या अफरातफरीच्या पैशातनं दहशतवादाच्या कारवाया केल्या जातात व ड्रग्सच्या धंद्यासाठी उपयोग केला जातो. अतिशय गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता आणि तो जो तपास त्याचा चालू या प्रकरणाचा, तो तपास बंद करण्याचा घाट घातला जातो आहे, असा त्यांनी आरोप केला. महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्था सुरक्षेची, देशाच्या सुरक्षेशी निगडीत प्रश्न आहे. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काहीही उत्तर दिलं नाही.
मुंबई महापालिका ही देशामध्ये त्यांनी अनेक कामं चांगली केलेली आहेत. पण त्याच वेळी आर्थिक व्यवस्थापनात मुंबई महापालिकेचा नंबर 45वा गेलाय देशामध्ये. जी देशातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे, तिचा नंबर फिस्कल मॅनेजमेंटमध्ये इतका मागे जावा, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि तो मुद्दा फडणवीसांनी उपस्थित केला, त्याला उत्तर मिळालं नाही. उद्धव ठाकरे यांनी त्याला उत्तर द्यायला. नंतर काळ्या यादीत टाकलेल्या कंपनींना कामे देण्यात आली. त्यासंबंधी एक हायवे नावाची कंपनी आहे, तिला वेगवेगळी कामं देण्यात आली. त्याचाही त्यांनी उल्लेख केला. किंवा जे पेंग्विन ज्यांनी पेंग्विन आणले, पिंजरे बांधतात, ज्यांना काहीही अनुभव नाही ऑक्सिजन सप्लायचा. म्हणजे कोरोनाच्या काळात आपल्याला माहिती प्राणवायूचा पुरवठ्याचं कंत्राट देण्यात आलं. त्याच कंपनीला ज्या कंपनीला काही अनुभव नव्हता. त्या कंपनीचा जीएसटीचा नंबर सुद्धा नव्हता. हा आरोप फडणवीसांनी केला, त्याला उत्तर मिळालं नाही. बिल्डरांकडे 2300 कोटींचा मालमत्ता कर थकीत आहे. हा थकीत मालमत्ता कर वसूल करण्याचा काय प्रयत्न इतकं कसं काय थकीत आहे 2300 कोटी. आणि बाकी सामान्य माणसांनी जर काही असा कर थकवला तर लगेच नोटीस येतात त्याला. त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या निविदेत घोटाळा झालाय. त्या प्रश्नाचंही उत्तर देवेंद्रजींनी जो आरोप केला त्याला उत्तर मिळालं. आज उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देताना त्यांच्या सगळ्या मांडणीला उत्तर देताना काल देवेंद्रजींचं भाषण झालं, उद्धवजींचं भाषण. उद्धवजींचं भाषण देवेंद्रजींनी मला वाटतं म्हणाले कुठेतरी की शिवाजी पार्कातल्या सभेसारखं ते भाषण झालं आणि ती टीका योग्य आहे असं म्हणून. उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री आहेत, केवळ शिवसेनेचे पक्षप्रमुख नाही. तेव्हा त्यांनी जे भाषण म्हणजे मुद्द्यांना उत्तर द्यायला पाहिजे होते, ती समर्पक उत्तर द्यायला पाहिजे. मुद्द्याने उत्तर दिलं पाहिजे. मी एक प्रश्न जर विचारला की बाबा तुमच्या या गृह खात्यामध्ये हे काय चाललंय, तर मग मोदी सरकार, अमित शहा याचा संबंध नाही. तुम्ही काय करताय, तुम्हाला जो विचारलाय प्रश्न त्याचं उत्तर द्या. आणि तुम्हाला आता जवळ-जवळ 2.5 वर्षाचा प्रशासनाचा अनुभव आलाय. तुम्ही आता नवखे राहिले नाहीत. 2.5 वर्षाचा अनुभव. देवेंद्र फडणवीस हे सुद्धा मुख्यमंत्री थेट झाले, मंत्री नव्हते झालेले. पण प्रशासनावर त्यांनी कमांड त्यांची बसली होती. दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांचं मध्ये ऑपरेशन झालं, ते आजारी होते आणि ते लवकर बरे होत आलेले आहेत, आता बरे होतील सुद्धा. उद्धव ठाकरे यांनी काही प्रश्नांना उत्तरे दिली. पण ती राजकीय युक्तिवाद होता सगळा. भावनिक युक्तिवाद होता. त्यांनी प्रश्नांना समर्पक उत्तरं दिली पाहिजे. अर्थात उद्धव ठाकरे यांनी त्या भाषणामध्ये काहीच दम नव्हता असं मी म्हणणार नाही. काही गोष्टी त्यांनी सांगितल्या की धारावी पुनर्विकास जो काय आहे तो अडलाय कशामुळे, ते रेल्वेनी त्याला जमीन द्यायची जी आहे त्याबाबत तो प्रश्न अडलाय. म्हणजे रेल्वेनी किंवा केंद्र सरकारने सहकार्य केलं पाहिजे. की आपल्याला माहिती आहे की कार डेपो मेट्रोसाठी जो हवा आहे, त्या कार डेपो जो काही सगळा गोंधळ झालेला आहे, त्यामध्ये सुद्धा केंद्र सरकारने राजकारण केलं आणि महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाने आणि केंद्राने मिळून हे राजकारण केलं, हे आपल्याला माहिती. दोन्ही बाजूने राजकारण झालं. म्हणजे शिवसेनेने किंवा महाविकास आघाडी केलं नाही असं मी म्हणणार नाही. पण दोन्ही बाजूनी राजकारण झालं. पण भाजपने ते राजकारण. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की एक लांबे नावाचे जे दोस्त त्यांना वक्फ बोर्डाचा गेल्या वेळी उल्लेख केला होता. त्यांची नेमणूक जी आहे ती या सरकारने केली असं फडणवीस म्हणाले, पण ते चुकीचं होतं आणि विनोद तावडे यांनी ती नेमणूक केली होती, ते मंत्री असतात. म्हणजे भाजपनी फडणवीस सरकारने ती नेमणूक केली. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की एक दहिसरचं कुठंतरी प्रकरण आहे जमिनीचं किंवा ते कोर्टात आहे. त्याबाबत सुद्धा त्यांनी तपशील दिला, त्याबद्दलच्या आरोपांना त्यांनी उत्तर दिली. दुसरी महत्वाची त्यांनी गोष्ट सांगितली की मराठीला अभिजात भाषा करण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत, विनोद तावडे मंत्री असताना केले आणि या सरकारने सुद्धा केली, सुभाष देसाई करतायत प्रयत्न. पण केंद्र सरकारने त्याला ज्या पद्धतीने साथ द्यायला पाहिजे, दर्जा द्यायची प्रक्रिया इतकी लांब असते. अभिजात भाषेला दर्जा मिळण्यासाठी अजून काही 500 वर्ष लागणार का? ताबडतोब द्यायला पाहिजे. द्यायचा असेल तर किंवा नाही देणार म्हणून सांगा तुम्ही.
पण दिला जात नाही. याबाबत सुद्धा सहकार्य केलं जातं. दुसरं त्यांनी सांगितलं, की मेट्रोच्या बाबतच्या प्रश्नाला सुद्धा त्यांनी उत्तर दिलं. मेट्रो याच्यात, की अ, मेट्रोच्या खर्चात 10,000 कोटींची वाढ झाली असा आरोप झाला होता. विरोधी पक्षाने केला होता. तेव्हा उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं, की तो तुमच्या काळातच तो खर्च वाढलेला होता. दुसरी गोष्ट म्हणजे कोव्हिडच्या काळामध्ये धारावी पॅटर्न सगळ्यांनी कौतुक केलं. मुंबई महानगरपालिकेचं, महाराष्ट्र शासनाचं, न्यायालयाने कौतुक केलं. हे खरंच आहे. अनेकांनी कौतुक केलं. त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपला गौरव झाला, की कोव्हिडच्या व्यवस्थापनामध्ये. हे खरं आहे. यात काही शंका नाही. पण देवेंद्रजींनी काय सांगितलं होतं, की त्यामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला, काळे यादीत टाकलेल्या लोकांनाच तुम्ही कंत्राटं दिली वगैरे, वगैरे. त्याला उत्तर एका प्रश्नाचं उत्तर काय दिलं, की महामारीच्या काळामध्ये जो कायदा लागू होतो त्यानुसार तुम्हाला जी काही औषधं, जी काही वैद्यकीय साधनं लागतात, जे काही वैद्यकीय किट लागतात, ते ताबडतोब आणण्याची गरज होती. समजा टेंडर नसतील मागवली, म्हणजे निविदा न मागवता सुद्धा खरेदी करण्याची व्यवस्था तुम्हाला करावी लागते आणि करण्याचा अधिकार असतो सरकार. असं उत्तर उद्धवजींनी दिलं. आणि त्यात कुठेही भ्रष्टाचार झाला नाही. उलट काही समजा इक्विपमेंट असेल, की त्यावेळेस समजा किंमत जास्त असली तरी ती आणण्याची आवश्यकता होती. पण कुठेही त्यामध्ये भ्रष्टाचार झाला नाही, हे उत्तर दिलं उद्धवजी. ते मान्य आहे. आणि त्याबाबत जे बेलगामपणे आरोप काही जे झाले असतील, तर त्याबाबत सुद्धा देवेंद्रजींनी त्याचं उत्तर द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट आहे, की अ, उद्धवजींनी काही गोष्टींना उत्तर देताना मग त्यांनी सांगितलं, की तुम्ही कशा ईडीला घरगड्यासारखं ईडी आहे का घरगडी आहे? म्हणजे केंद्र सरकार त्याचं पद्धतशीरपणे राजकारण कसं करतं? हे उद्धवजींनी सांगितलं. ठीक आहे, तो मी सुद्धा गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं. त्या आकडेवारीच तुम्हाला तुमच्या पुढे मांडलेली होती, की भाजपचे इतके लोकं करोडोपती आहेत, श्रीमंत आहेत. महाराष्ट्रातले सुद्धा अनेक आमदार त्यांचे एवढे पैसे त्यांच्याकडे आहेत. गेल्या काही वर्षात अचानक काही जणांची संपत्ती वाढलेली असेल. अन्य राज्यामधली संपत्ती अनेक भाजप नेत्यांची वाढली, पण एकाचीही चौकशी झाली नाही. हे कसं काय मग? आणि फक्त पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रामध्ये जास्त कारवाया का होतात? माझा प्रश्न मी उपस्थित केला होता. उद्धवजींनी तोच युक्तिवाद केला, की ईडीला घरगड्यासारखं वापरलं जातं. आणि तुम्हाला जर केसेसच करायचे असतील, तर करा. मला तुरुंगात टाका म्हणाले. असं सरळ म्हणाले ते. मी तयार आहे तुमच्याबरोबर यायला. काय ते असेल ते करून टाका. आता हा सगळा भाग ठीक आहे. हे सूडबुद्धी आहे वगैरे ठीक आहे. परंतु याची दुसरी बाजू सुद्धा आहे, की आपल्याला माहिती आहे उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्यांच्या मालमत्तेवर टाच आहे. तर उद्धवजी काय म्हणाले त्याच्यावरती, "खबरदार जर टाच मारू नये." म्हणजे ती टाच येणं आणि हा टाच याचा काही संबंध आहे का? हा अतिशय सुमार दर्जाचा विनोद करण्यात आला. तो करण्याची गरज नव्हती. पण सूडबुद्धीने असं म्हणताना प्रताप सरनाईक यांच्यावर सुद्धा ईडीची कारवाई झाली. त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली. अजितदादांची मालमत्ता काही जप्त करण्यात आली. जवंडेश्वरच्या प्रकरणामध्ये त्यांच्या संबंधितांची. आता जर तुम्ही काहीही केलं नसेल, हे सूडबुद्धीने होत आहे मान्यच आहे. पण तुमची जी माणसं आहेत, आता रवींद्र वायकर असतील, अनिल परब असतील. आता अनिल परबांच्या बद्दल उद्धवजींनी काय सांगितलं, की 92-93 च्या दंगलीच्या काळामध्ये अनिल परब यांना पोलिसांनी कसं मारलं, तर त्याचा इथे काय संबंध आहे? अनिल परब, प्रताप सरनाईक यांची जर मालमत्ता काही वेगळ्या मार्गाने वाढली असेल, काही बाबतीत त्यांच्यावरती कारवाई झाली असेल, तर याचं समर्थन कसं काय होऊ शकतं? न्यायालयात काय तो निर्णय होईल, जो काय व्हायचा असेल. पण नवाब मलिक असतील. आता नवाब मलिकांच्या वरती जुनं प्रकरण आहे, त्यांच्यावर कारवाई झाली आहे, ते सगळं ठीक आहे. पण त्याचं समर्थन कसं काय होऊ शकतं आता? म्हणजे जर देवेंद्रजींनी सांगितलं, की बॉम्बस्फोटातल्या आरोपींकडनं तुम्ही ही मालमत्ता घेतली. आता ते न्यायालयात काय तो निवाडा लागेल, पण आत्ताच्या ह्याच्या न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिलेला. तेव्हा या बाबतीत आता उद्धवजी म्हणाले, की इतकी वर्ष तुम्हाला काय लक्षात आलं नाही? तुमच्याकडे एवढ्या यंत्रणा आहेत, आहे आणि ते तर म्हणाले, की देवेंद्रजी तुम्ही रॉमध्ये जाऊ शकता चीफ म्हणून.
प्रमुख म्हणून जाऊ शकता तुम्ही. हे ठीक आहे असं म्हणायला. किंवा पेन ड्राईव्हच्या बद्दलची पेन ड्राईव्ह आमची टिंगल करणं हेही आहे. ठीक आहे. पण मुद्दा काय आहे? जुनं प्रकरण उकरून काढलं तरी त्यात तथ्य आहे की नाही? तथ्य नसल्याचं सुद्धा तुम्हाला सिद्ध करून दाखवायला. आता हे आहे की राजकारणासाठी नवाब मलिकांचं प्रकरण भाजप वापरत आहे. मी असं तेच म्हणतोय की सूडबुद्धी आहे, राजकारण आहे, हे सगळं मान्य आहे. ते मी अनेकदा सांगितलेलं आहे. परंतु त्याच वेळी हेही लक्षात घेतलं पाहिजे, की तुमच्या म्हणजे रवींद्र वायकर, अनिल प्रताप सरनाईक असतील, नवाब मलिक असतील, बाकीचे जे नेते आहेत, राष्ट्रवादीचे काही नेते आहेत, अनिल देशमुख तर तुरुंगात गेलेले आहेत. या सगळ्यांच्या बाबतीत त्यांची प्रतिमा काय, त्यांचे व्यवहार काय हे सुद्धा लोकं बारकाईने बघतात. एखाद्याकडे अशी काही संपत्तीच नसेल, मोठी संपत्ती नसेल, त्यांनी कोणतेही गैरप्रकार केले नसेल, त्याला घाबरण्याचं खरंच कारण नाही. उलट अशा माणसाचा जर छळ झाला, मी म्हणतो ना, अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, उद्या समजा योगेंद्र यादव तुमच्यावर टीका करून त्यांच्यावरती रेड पडली किंवा वायरवरती रेड पडली, एनडीटीव्हीवरती रेड, त्यांना सहानुभूती मिळतीये. तुम्हाला मिळत नाहीये सहानुभूती, हे लक्षात घ्या तुम्ही. आपल्या नेत्यांची ही प्रतिमा का आहे अशी, हेही तुम्ही लक्षात घ्या. हसन मुश्रीफ असतील, कोणी असतील. लोकांना काय वाटतं यांनी केलेलं असू शकतं, असं वाटू शकतं. त्यामुळे तुम्हाला राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, उद्या काँग्रेस आहे, तुम्हाला सहानुभूती मिळत नाही या प्रकरणात. हेही लक्षात घेतलं पाहिजे. आणि देवेंद्रजी काय म्हणाले मग त्याच्यावरती? ईडीला घरगडी. मग ते म्हणाले, की मुंबई पोलीस हे सुद्धा घरगडी आहेत का? आणि बरोबर आहे हा प्रश्न, की ईडीची चौकशी मागे लागल्यानंतर मग काय झालं परवाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत? उद्धवजींनी सांगितलं, की आम्ही घाबरणार नाही. ठीक आहे, पण तुम्ही त्याला शह देण्यासाठी म्हणून तुम्ही आक्रमकपणे तुम्ही कारवाया सुरू केल्यात. आता प्रवीण दरेकर यांना कदाचित अटकही होऊ शकते, मला माहित नाही. पण त्यांना आज सत्र न्यायालयाने त्यांना त्यांच्या विरुद्ध निकाल दिलेला आहे आता. म्हणजे त्यांना जामीन देण्याला त्यांनी नकार दिलेला आहे. आणि प्रवीण दरेकरांचं कोण समर्थन करणार? हे समर्थन कोण करत होतं इतकं वेळ? देवेंद्र फडणवीसांचे उजवे हात ते. फडणवीसांना सुद्धा सांगायला लागेल, फडणवीसांना सुद्धा याचं समर्थन करता येणार नाही. काहीतरी मजूर म्हणून जे काही व्यवहार झालेले आहेत, त्याच्याबद्दल लोकांच्या मनात संशय आणि न्यायालयाने सुद्धा जामीन द्यायला नकार दिला ना. आता ते कदाचित हायकोर्टामध्ये होईल, काय होईल तर होईल. पण त्याचं समर्थन कसं करणार प्रवीण दरेकरांचं? मुंबई बँकेत ज्या गोष्टी घडत आल्या, ते प्रवीण दरेकर असताना आणि केवळ दरेकर नाही, हे आत्ताची निवडणूक झाली तेव्हा सगळेजण एकत्र आले होते आणि वेगवेगळ्या पक्षाचे लोक. पण मुंबई बँकेच्या रिझर्व्ह बँकेने, नाबार्डने ताशेरे मारलेले आहेत. आपच्या धनंजय शिंदे यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. तेव्हा दरेकरांचं समर्थन कसं करता येईल? आणि दरेकर महाविकास आघाडी सरकारवरती मोठा असा आपण मोठे कोणी बडे नेते आहोत कोणी आणि मोठा असा चेहरा करून, की आपण मात्र नीतिमत्तेचा शेवटचा शब्द आहोत. अशा शब्दात टीका करत असत. महाविकास आघाडी सरकार त्यांना अधिकार आहे का नैतिक, की टीका करण्याचा? त्यांचे व्यवहार काय? हे प्रश्न विचारतील ना लोकं. आणि फडणवीस यांचं सतत समर्थन करत होते दरेकरांचं. फडणवीसांना एवढे जर स्वच्छतेची काळजी होती, तर मुंबई बँकेबद्दल ते का नाही बोलत? त्यांना जर वाटतंय, की हा सहकारी घोटाळा, राज्य सहकारी बँकेमध्ये घोटाळा असं जे बोंबलत होते, मुंबई बँक ही एक सहकारी बँक आहे ना. मग तिथे काय चाललं होतं त्याच्याबद्दल का नाही तुम्ही बोलत? तुम्ही राज्य सहकारी बँकेमधनं जे घोटाळा असेल त्याचं काहीच समर्थन नाही. त्याबद्दल तुम्ही राष्ट्रवादीला दो दो अ, अ, आरोपीच्या पिंजऱ्यात टाकलेलं होतं. त्यांच्या चौकशा लावल्या होत्या. मग याचं काय? तुमच्या सुरेश धस यांचं काय? या प्रश्नाची उत्तरं फडणवीसांना द्यावी लागतील. मुद्दा काय आहे, ही जी सगळी मंडळी आहेत, ती एकमेकाच्या विरोधात सगळी बोटं दाखवतात. आता मी तुम्हाला आणखीन एक मुद्दा सांगतो. ते बागवान नावाचे जे पोलिस अधिकारी, निवृत्त पोलिस अधिकारी, त्यांनी बारामतीला जमिनी घेतल्या आहेत आणि त्यांच्या अनेक वादग्रस्त व्यवहारांबद्दल फडणवीसांनी प्रश्न उपस्थित केले. त्या बागवान यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. पण आपल्याला माहिती आहे, की पुरस्कार मिळाले असले तरी तो प्रश्न नाही.
जर त्यांनी असे वादग्रस्त आणि संशयास्पद व्यवहार केले असतील, जे देशाच्या हिताला धोका पोहोचवणारे असतील आणि बाकी वादग्रस्त आर्थिक व्यवहार असतील, तर त्याची चौकशी झालीच पाहिजे. आता याच्यावरती त्याला उत्तर देण्याच्या ऐवजी संजय राऊत काय म्हणाले, की यांच्याकडे भगवान मी ओळखतो त्यांच्याबद्दल काही लिहिलेलं आहे वगैरे त्यांनी आणि त्यांनी समर्थन केलं त्यांचं. पण या आरोपांना उत्तर काय दिलं, की ते निष्कलंक आहेत किंवा त्यांनी कोणतेही व्यवहार केले नाहीत असं ही आहे. या डॉक्युमेंट्स घ्या. बघा, की सगळे व्यवहार स्वच्छ आहेत. हे दाखवा ना तुम्ही. पण हे रेटरिक ते असं बोलतात काय ते अतिरंजित बोलतात संजय राऊत. संजय राऊत काय म्हणाले, की म्हणजे फडणवीसांबद्दल यांच्याबद्दल काय म्हणायचं, की हे रोज म्हणे यांच्याकडे पेन ड्राईव्ह बाळंत होत असतात. नंतर यांना पाकिस्तान आणि यांना फूस आहे की काय असं मला वाटतंय. यांना त्यांची मदत म्हणजे फूस किंवा त्यांना अप्रत्यक्ष मदत होते की काय? याला काय अर्थ आहे या बोलण्यात? प्रश्नाला उत्तर द्या ना तुम्ही. कोणते आरोप केलेले आहेत, त्या आरोपांना तुम्ही खंबीरपणे उत्तर द्या, की समजा प्रताप सरनाईकांवरचे आरोप निराधार आहेत. या गोष्टी आहेत. हे सांगा ना तुम्ही. किंवा पाटणकर जे आहेत, उद्धवजींचे मेव्हणे, त्यांच्यावरचे आरोप चुकीचे आहेत. त्यांनी हे काय बेनामी व्यवहार कुठचेही झालेले नाहीत. बेनामी व्यवहारातला पैसा त्यांच्याकडे आला नाही. ते सांगा ना तुम्ही. पण मग ते शिवसेनेतल्या कुटुंबातले आहेत पाटणकर. याचा काय संबंध? प्रमाणे जरंडेश्वर कारवाई झाली, तेव्हा अजितदादांच्या कुटुंबियांची म्हणजे बहिणींची वगैरे सुद्धा त्यांच्याकडे जाऊन चौकशी करण्यात. त्यावरती शरद पवार असतील, अजितदादा काय म्हणाले, की हे घरात जातात, लोकांच्या घरात शिरतात आणि महिलांची चौकशी करतात कुटुंबीय. त्याचा काय संबंध आहे? भावनिक काय करता तुम्ही हे? जेव्हा असे व्यवहार केले जातात, बेनामी व्यवहार असतील किंवा तेव्हा कुटुंबियांचा, मित्रांचा असा आधार घेतला जातो. कौटुंबिक काही प्रश्न विचारलेत का ईडीने? तुमच्या व्यवहारांबद्दल प्रश्न विचारले, तिची उत्तर द्यायला पाहिजे तुम्हाला. पण आमच्या घरात शिरतात, घरात जातात, याला काय संबंध आहे? हे नीचपणा आहे. असं असं उद्धवजी म्हणाले संजय हे बरोबर नाही माझ्या मते. तुम्ही जर तुमच्या व्यवहारांसाठी नातलगांची मदत घेत असाल, मित्रमंडळींची मदत घेत असाल, एखादा घोटाळा असेल तुमचा, तर त्याची चौकशी करण्याचा तपास यंत्रणांना अधिकार आहे. ही कारवाई कशी बोगस आहे हे तुम्ही दाखवून द्या, की असे व्यवहारच झाले नाहीत. ही घ्या कागदपत्र. हे सगळं सगळे व्हाईटमध्ये व्यवहार झालेले. कुठल्याही बेनामी कंपनी आहेत, ते सगळ्या रजिस्टर्ड कंपनी आहेत. ते दाखवून द्या ना तुम्ही. मुद्दा असा आहे, की दोन्ही बाजूनी हे मी तुम्हाला काय सांगितलं, की नवाब मलिकांचा जुना व्यवहार काढून आरोपांची सरबत्ती सुरू झाली. काय आहे, की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि भाजपला असं दाखवायचं, की शिवसेना आता मुसलमानांचं लांगुल चालन करताना इतकी खाली गेलेली आहे, की एखाद्या दहशतवाद्याशी व्यवहार करणाऱ्या नवाब मलिक सारख्या नेत्याला सुद्धा ती संरक्षण देते. म्हणून तुम्ही त्यांना मतं देऊ नका आणि मग आणि दुसरं सांगण्याचा मुद्दा आहे, की शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नाही. ठाकरे कुटुंब म्हणजे महाराष्ट्र नाही. बरोबर आहे. पण महाराष्ट्र नाही त्यांना असं म्हणजे महाराष्ट्र म्हणजे मराठी मतांवर त्यांचा क्लेम नाही असं त्यांना सांगायचं. आणि त्याच वेळी सगळे मुंबईतले जे मतं आहेत, त्याच्यामध्ये त्याच्यातली जी हिंदू मतं आहेत, मुस्लिम सोडून सगळी हिंदू मतं ती कन्सॉलिडेट करावी. असं हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्याचं सुद्धा राजकारण आहे भाजपचं हे स्पष्ट आहे. केवळ मुंबई महानगरपालिका, अन्य महानगरपालिका, जिल्हा परिषदांच्या वगैरे निवडणूक आहेत. पण मुख्यतः मुंबईकडे यांचा डोळा आणि त्यासाठी हे मुद्दे आता बागवानचं प्रकरण हे त्यांनी यासाठी काढले. ही प्रकरणं अगोदर त्यांनी काढली नाही किंवा देवेंद्र फडणवीसांचं सरकार असताना सुद्धा हे प्रकरण नवाब मलिकांचं काढलं नाही. हे ते राजकारण करतायत हे मान्य आणि त्याला काउंटर करण्यासाठी म्हणून किंवा म्हणजे जसं भाजप दबाव आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे सतत आणि त्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंबद्दल आम्हाला आदर आहे असं वारंवार सांगतात आणि त्यांना
असं त्यांना हे माहिती आहे की 100% भाजपचा आम्ही किती नारा दिला तर महाराष्ट्रात आमच्या एकट्याच्या बळावर सत्ता येईल की नाही आम्हाला माहित नाही. म्हणून जास्तीत जास्त दबाव आणून शिवसेनेला तरी आपल्याला बरोबर घ्यायचं किंवा राष्ट्रवादीला आपल्या बरोबर घ्यायचा असा भाजपचा प्रयत्न. तो कितपत यशस्वी होईल मला माहिती आहे. पण आज ज्या पद्धतीची संजय राऊतांची भाषा आहे किंवा उद्धव ठाकरेंची तरी अत्यंत आक्रमकपणे भाजपचा मुकाबला करण्याचं ठरवलेलं आहे. हे त्याचं राजकारण. मी असा इथे मुद्दा उपस्थित करतो आहे, की फडणवीसांनी एक आरोप करायचे आणि फडणवीसांनी आपल्या पक्षाचे व्यवहार जे आहेत, त्याच्याकडे कानाडोळा करायचा. मग आपल्याकडे श्रीमंत आमदार आहेत, त्यांची संपत्ती किती आहे, त्याच्याकडे कानाडोळा करायचा. किंवा दारूच्या बद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगतो, की असं सांगण्यात आलं, की बाबा दारूवरचा कर कमी करावा. दारूवरचा कर कमी करण्याचं लॉजिक काय होतं? तर आता दारूबंदी असली पाहिजे सगळ्या महाराष्ट्रात, सगळ्या देशात, सगळ्या जगात. हे आदर्श झालं. प्रत्यक्ष आज अजितदादा काय म्हणाले, की उत्पादन शुल्क हा आपला एक महत्वाचा महसुलाचा एक आधार आहे. आणि आम्ही जर विरोधात असताना आम्ही जे बोलायचो ते तुम्ही आता विरोध असताना तुम्ही बोलताय. पण चंद्रकांत बावनकुळे असताना सुद्धा घरपोच दारू जी सर्व्हिस दारू घरपोच पाठवण्यास तो व्यवसाय करण्यास परवानगी देण्याच्या त्यावेळी सुद्धा एक प्रस्ताव होता असं त्यांनी सांगितलं. किंवा भाजपच्या खासदारांना सुद्धा चंद्रपूरमधली दारूबंदी मान्य नव्हती असंही त्यांनी सांगितलं अजितदादा. पण सुधीर भाऊ म्हणतायत की दारूबंदी चंद्रपूरमध्ये पाहिजे, दारूबंदी हवी, दारूबंदी हवी. पण भाजपच्या काळात म्हणजे मध्य प्रदेशमध्ये आता भाजपची बाजू तिथेही कर कमी झालेला आहे. आपण कर कमी करण्याचं कारण असं होतं, की इथला जो दारूचा धंदा होता, त्या टॅक्सेशनमुळे तो दुसरीकडे तो व्यवसाय शिफ्ट होत होता, कमी होत होता, कमी महसूल मिळत होता. असं युक्त्या दादानी केला. दादा हे प्रॅक्टिकल आहेत. दादाने आज अनेक चिमटे काढले. गिरीश महाजनांना काढले, देवेंद्रजींना काढले चिमटे आणि त्यांनी सांगितलं, की विदर्भावरती आम्ही मराठवाड्यावरती अन्याय करतो हे खोटं आहे म्हणून त्यांनी सांगितलं. जी वैधानिक विकास मंडळं जरी नसली, तरी आम्ही त्यांना निधी तेवढाच देतोय. ऊर्जा खात्याला भरपूर निधी दिलेला आहे. जे काही मागण्या आहेत तुमच्या, त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी. असं त्यांनी सुधीर भाऊंना सांगितलं. तुमची कामं आम्ही करतोय आणि दादा असं म्हणाले, की आम्ही जर सत्तेत नसलो, आम्ही विरोधात गेलो, तर आमचीही कामं तुम्ही करा, असं ते म्हणाले. हा झाला गमतीचा भाग. पण अजितदादांनी अत्यंत चांगल्या प्रकारे आज सभागृह हाताळलं. नेहमीच अलीकडच्या काळात अतिशय चांगलं ते बोलतायत. अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळतात, चिमटे काढतात, टोमणे मारतात. पण उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची जी बाचाबाची यांची बाचाबाची नाही, यांचं एकमेकांवरती शरसंधान झालं. त्यामध्ये मात्र एक प्रकारचा एक अतिशय अ, संताप दोन्ही बाजूला. मला असं वाटतं, की विधानसभेमध्ये बोलताना हे खरं आहे, की उद्धव ठाकरे यांचं भाषण राजकीय झालं. उद्धव ठाकरे यांना माझं असं आव्हान आहे, की यापुढच्या काळामध्ये भाषण करताना प्रशासनाच्या अडचणी, धोरणात्मक काही, व्यवहारात्मक काही अडचणी यांचा मागोवा घेऊन अधिक त्याचा तपशील घेऊन तपशीलवार त्यांनी माहितीसह उत्तरं दिली तर बरं होईल. केवळ उपमा, उत्प्रेक्षा, अलंकार, अतिशयोक्ती याच्यावरती सभेमध्ये चालतंय. विधानसभेमध्ये मात्र मुद्द्यासह व्यवस्थित उत्तर देणं आवश्यक आहे. त्यांच्याकडनं ते अपेक्षित आहे आणि त्या अपेक्षा त्यांनी पूर्ण कराव्या असं मी त्यांना आवाहन करतो. माझा या व्हिडिओचा एक महत्वाचा मुद्दा आहे तो वेगळा आहे. हे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षातले हे आरोप प्रत्यारोप दोन्ही बाजूनी आपले जे दोष आहेत ते झाकायचे. आपल्याला जे अपयश आले ते झाकायचं आणि त्या अपयशाची जबाबदारी दुसऱ्यावर टाकायची. असं चाललंय. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपल्या काही सहकाऱ्यांचे जे काही व्यवहार आहेत त्याच्याबद्दल मी दरेकरांचा उल्लेख केला. भ्रष्टाचाराचं जर त्यांना एवढंच पडलेलं असेल, भ्रष्टाचाराचा संहार व्हायला पाहिजे, तर त्यांच्या आसपास त्यांनी नजर टाकावी, की काय चाललंय, कोणची माणसं आहेत, कोणचे व्यवहार होत आहेत. हेही त्यांनी बघितलं पाहिजे.
किंवा आपल्या प्रशासनाच्या आपल्या काळातल्या काही चुका त्याही मान्य केल्या पाहिजेत. त्या ते जाहीरपणे मान्य करणार. आणि महाविकास आघाडी सरकारनी सुद्धा अनेक बाबतीत त्यांना अपयश आले हेही मान्य केले पाहिजे. ते झाकतात आणि ते केंद्र सरकारवर सगळं टाकतात किंवा इथल्या विरोधी पक्षांवर टाकतात, की तुम्हाला सरकार पाडायचंय, पुन्हा येईन वगैरे अशी टिंगलटवाळी त्यांची करायची. असं चाललं. बघा, आज महाराष्ट्रामध्ये एका चॅनेलने दाखवले, की एसटी संप असल्यामुळे ज्या परीक्षा आहेत 10वीच्या, 11वीच्या ज्या परीक्षा चालू आहेत, तिथे मुलं विशेषतः पालघरमध्ये किंवा आदिवासी पट्ट्यात तर 10-10, 20-20 किलोमीटर त्यांना चालायला लागतं मुलांना, मुलींना. हे सरकारला याची कल्पना नव्हती. या मुलांना जे गरीब आहेत मुख्यतः, शहरामध्ये जर असं झालं असतं, तर तुम्हाला सांगतो की काही ठराविक पक्ष आहेत, त्यांनी लगेच चॅनलवाल्यांना बोलून एक आंदोलन केलं असतं आणि भरपूर प्रसिद्धी मिळवली असती. मोठी स्टंटबाजी केली असती, की शहरामध्ये हाहाकार कसा माजला. ग्रामीण भागाकडे, आदिवासींकडे, गरिबांकडे, दलितांकडे कोण लक्ष देणार? त्यांच्या मुला-मुलींकडे. हे सगळं चालू असताना एसटीचा संप त्यांची काय अडचण होती? मध्ये मी एक पोस्ट टाकली होती अशा परीक्षांच्या वेळी, की ज्यांच्या कार्स आहेत, त्या त्या कारवाल्यांनी त्या परीक्षेच्या वेळी जे गरीब मुलं आहेत, त्यांना त्यांनी घेऊन परीक्षा केंद्रावरती नेऊन सोडावं आणि त्याला लोकांनी प्रतिसाद दिला. सरकारला हे लक्षात नाही आलं? किंवा महाराष्ट्रामध्ये आज स्वच्छतागृह विशेषतः स्त्रियांसाठी कमी आहेत. स्त्रियांची अडचण होते. स्वच्छ स्वच्छतागृह नाहीत, आहेत त्या तिथे अतिशय गलिच्छ आहेत स्वच्छतागृह. ह्या समस्या महाराष्ट्राच्या आहेत. मुंबईमध्ये शिवसेनेची सत्ता आहे आणि अगोदर काँग्रेसची सत्ता होती. शिवसेना भाजपची सत्ता होती. झोपडपट्ट्या किती वाढतायत. पादचाऱ्यांना चालायला जागा नाहीये. झोपडपट्ट्या वाढतायत सगळीकडे. मी जातो एका ठिकाणी तिथे मेट्रोचं काम चालू आहे, मोनोचं काम चालू आहे आणि त्यामुळे मधला सगळा रस्ता असा बंद आहे. एवढ्याशा चिंचोळे रस्त्यातनं जायला लागतं आणि त्याच्या कॉर्नरला झोपडपट्ट्या आहेत. अनधिकृत झोपडपट्ट्या आहेत आणि ते मस्तपैकी टेबल वगैरे टाकून गप्पा-टप्पा चालू असतात त्यांच्या आणि लोकं जीव मुठीत धरून कारण मागून बस येते, मागून ऑटो, मागून टॅक्सीज येतात, कार्स येतात. हे प्रश्न आहेत. कचऱ्याचे प्रश्न आहेत अनेक ठिकाणी. अत्यंत गलिच्छ अवस्था आहे. मुंबईमध्ये बकाली झालेली आहे. महाविकास आघाडी सरकार, शिवसेना यांनी मुंबई महानगरपालिकेत सगळीकडे काहीच केलं नाही असं मी भाजपसारखं म्हणणार नाही. पण अनेक मुद्दे, अनेक प्रश्न तुम्ही हाताळले नाहीयेत. एसटीचा प्रश्न संवेदनशील पद्धतीने हाताळला पाहिजे. सरकार अपयश आलंय साफपणे त्याच्यात. आज भाववाढीचं जे आव्हान आहे, भाववाढीच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार काय करतं हे लोकं विचारणार ना. शेवटी मला एवढंच सांगायचं आहे, की हां, एक मुद्दा राहिला, की काल उद्धवजींनी बोलताना सांगितलं, की आम्ही आमदारांना घरं देणार आहोत. 300 आमदारांना मला वाटतं म्हणाले. अर्थात मी जे ऐकलं त्यांचं भाषण त्यात मोफत देणार आहोत असं ते म्हणाले नाही. पण सगळ्यांचा समज झाला, की मोफत देणार. मग टीका झाली, सगळ्यांनी टीका रास्तपणे केली. आमदारांना फुकटात घरं कशाला पाहिजेत? पण मग जितेंद्र आव्हाडांनी खुलासा केला, की फुकटात नाहीयेत ती घरं. जमिनीची किंमत घेणार आहोत, बांधकाम खर्च घेणार आहोत. 70,00,000ला गोरेगावला जागा दिल्या आहेत, साधारण 70,00,000. आता आमदारांची घरं म्हटल्यावरती ती काही 450 स्क्वेअर फीटची नसणार किंवा 250 स्क्वेअर फीटची घरं. ती मोठी असणार, थोडीच मोठी असणार. गोरेगाव सारख्या ठिकाणी समजा तुम्ही दिंडोशीला असेल किंवा फिल्म सिटी जवळच्या भाग असेल किंवा हायवेच्या पलीकडे असेल, तरी सुद्धा गोरेगावचा रेट खूप आहे. कारण गोरेगावची कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे आता. हार्बरच्या सुद्धा गाड्या गोरेगावपर्यंत येतात आता. तर माझा मुद्दा असा आहे, 70,00,000ला जर तुम्ही अप्रॉक्सिमेटली म्हटलं तरी स्वस्त आहेत ती घरं. आमदारांना स्वस्तात घरं, फुकटात घरं, स्वस्तात घरं, सवलतीत घरं देण्याची गरज नाहीये. पोलिसांना घरं नाही तिथे. जी कामं करतात आपल्या कायदा आणि सुव्यवस्थेत पोलिसांना घरं मिळत नाहीत. गोरगरिबांना घरं मिळत नाहीत. गिरणी कामगारांना घरं मिळण्यात किती प्रॉब्लेम आलेला आहे. मग तुम्हाला सारवासारव करायला हे तुम्ही सवंग राजकारण करायला
आणि आजवरच्या अनेक राज्यकर्त्यांनी हे केलेलं आहे. कोट्यातली घरं वशिल्याने त्याचं वाटप करणं किंवा कधी जजेसच्या सोसायटी असतील, कधी सनदी अधिकाऱ्यांच्या सोसायट्या, पॉश सोसायट्या, प्राईम भूखंड, कधी क्रीडापटूंना दिलेले आहेत फ्लॅट्स असे सवलतीमध्ये. हे सगळं चुकीचंच होतं. काँग्रेसच्या काळात घडलेलं होतं ते. तेव्हा याचं समर्थन करण्याचं कारण नाही. मुद्दा असा आहे, की एकमेकावरती तुम्ही जेव्हा आरोप करता, तेच ते आरोप करतात, त्याच ते पद्धती. तेच ते बोलता तुम्ही आणि मी मगाशी जे म्हटलं स्वच्छतागृह, मुलींचा प्रवास, सुरक्षा, मुलींची सुरक्षा, हे प्रश्न जे महागाई, भाववाढ, या प्रश्नांचा तुम्ही हाताळत नाही, नीट हाताळत नाही किंवा त्यांची उपेक्षा करता आणि विधानसभेचा आखाडा बनवता तुम्ही. मनोरंजन आहे काय विधानसभा म्हणजे? लोकांच्या प्रश्नांची चर्चा झाली पाहिजे, चिकित्सा झाली पाहिजे. मुद्द्यांना मुद्द्यांनी उत्तर दिलं पाहिजे. पण भाजपने राज्यपालांचा भाषणाच्या वेळी गोंधळ घालायचा आणि यांनी दुसरं काहीतरी करायचं सत्ताधाऱ्यांनी. हे तेच ते चालू आहे आणि याचा लोकांना उबग आलेला आहे. उभय पक्षी जे वर्तन आहे त्याचा उबग अत्यंत उबग आलेला आहे. हे महाविकास आघाडी कारण त्यांचं तुमचं सरकार आहे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जसं ज्याप्रमाणे सुधीर भाऊ आज मला वाटतं अजितदादांनी टोमणा मारला, की ते सारखं आकड्यात खूप आकडे सांगतात. अमुक गोष्टीला 2,05,001 खर्च आला. तमुक गोष्ट 1 वर्ष, 2 दिवस आणि 55 सेकंदांनी झाली. असं काही गरज नाही असं असं बोलण्याची. किंवा शब्दांचा फुलोरा हे सुधीरभाऊंचं वैशिष्ट्य आहे. देवेंद्रजी कधी-कधी अकारण आक्रमकपणे बोलतात. काही गरज नाहीये. शांतपणे तुम्ही बोला ना. हे शांतपणे युक्तिवाद करणं जे आहे. कधीतरी संताप होतो माणसाचा. ते बोलायला लागतंय ठीक आहे. सतत काय आहे? आता हे लोकांचे प्रश्न तुम्ही चर्चेला आणले पाहिजेत. अजेंड्यावरती आणले पाहिजेत. सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी. नाहीतर पंजाब सरकं होईल महाराष्ट्रात. मी तुम्हाला सांगतो, की महाविकास आघाडी सरकार रोजच्या रोज ती संजय राऊतांची भाषा, त्याला उत्तर चंद्रकांत दादांनी द्यायचं. त्या गोपीचंदांनी काही ते आक्रस्ताळेपणे बोलायचं. इथे रामभाऊ कदम बोलतच असतात सतत. महावसुली सरकार, महाभकास आघाडी वगैरे, वगैरे. दोन्ही बाजूने हा जो काही खेळ चाललेला आहे, त्यामुळे राजकारणाचा खेळखंडोबा झाला. लोकांना उभा केलाय या सगळ्याच. आमचे प्रश्न चर्चेसच घेतले जात नाहीत. आम्हाला न्याय मिळत नाही अशी लोकांची भावना. असं जर झालं, तर उद्या पंजाब सरकं होईल म्हणजे काय? आम आदमी पक्ष यांनी दिल्लीमध्ये चांगलं काम करून दाखवलं. पंजाबमध्ये तर त्यांनी आता आमदारांना जे डबल-तिबल पेन्शन मिळत होतं तेच बंद करून टाकलेलं आहे. चांगला निर्णय घेतला त्यांनी. लोकांच्या बाजूचा निर्णय घेतलेला आहे. काही लोकं काय म्हणतात, म्हणजे टिपिकल एक पोथीनिष्ठ पुरोगामी सुद्धा असतात तसे हे असतात. ते काय म्हणतात, की महाराष्ट्रामध्ये आम आदमी पक्षाला जागा नाही. इथे म्हणजे पुरोगामी शक्ती फक्त काँग्रेसनीच रिप्रेझेंट करावी. आम आदमी पक्षाला जागा नाही असं यांचं नाव. काय? का असं? एखाद्या नव्या पक्षाला येण्याचा अधिकार नाही महाराष्ट्राच्या राजकारणात? काँग्रेसचं, राष्ट्रवादीचं, शिवसेनेचं, भाजपचं दिवाळखोर राजकारण आहे असं लोकांना कोणाला वाटलं, तर ते नवा पर्याय बघतील. लोकांना वीट आलंय या सगळ्याचा. म्हणून आम आदमी पक्ष उद्या ताकदवान होऊ शकतो इथे किंवा दुसरा कुठलाही पक्ष. लोकं अशा पक्षाची वाट बघताहेत, की जो आमच्या मुद्द्यांची चर्चा करेल. मग तो आम आदमी पक्ष असेल, दुसरा कुठलाही पक्ष असेल. लोकं या नव्या पर्यायाच्या शोधात आहेत. तो उद्या शोधला, तर सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजूला फेकले जातील. तेव्हा वेळीच जागे व्हा आणि म्हणून त्याच पद्धतीचं राजकारण करू नका, संकुचित राजकारण करू नका. हेच मी सांगतो आहे. विधानसभेत तेच ते आणि याचा उपयोग काय? उपयोग काय आहे त्याचा? असा प्रश्न विचारण्याची पाळी आली आहे. तेव्हा सत्ताधाऱ्यांनो आणि विरोधकांनो
जागे व्हा एवढंच मी आवाहन करतो आणि इथे संपन्न